नमस्ते बालदोस्तांनो, प्रतिभावंत व्यक्तींची सोपी माहिती ह्या सत्रात लाल बहादूर शास्त्री यांची माहिती पाहूयात। सर्वप्रथम पीकेज लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भारताला लाभलेले उत्तम नेतृत्व म्हणजे लाल बहादूर शास्त्री। त्यांचे संपूर्ण नाव लाल बहादूर शारदा प्रसाद श्रीवास्तव। त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मोगलसराई येथे 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद आणि आईचे नाव रामदुलारी देवी, तर पत्नीचे नाव ललिता देवी असे होते। लाल बहादूर शास्त्री यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले। ते शाळेत शिक्षक होते, त्यामुळे त्यांचे बालपण आईच्या माहेरी म्हणजेच आजोळी गेले। ते लहानपणापासून हुशार होते। मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी काशी विद्यापीठात तत्वज्ञान ह्या विषयाचा अभ्यास केला आणि त्यातच त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली आणि पुढे श्रीवास्तव या आडनावाऐवजी शास्त्री ह्या नावानेच ते ओळखले जाऊ लागले। त्यांचे विचार उदात्त होते। गरिबांविषयी त्यांना तळमळ होती। देशसेवेचे व्रत त्यांनी तरुणपणी हाती घेतले। शास्त्रीजींनी बापू पुरुषोत्तम दास टंडन ह्या त्यांच्या गुरूंकडून देशसेवा आणि लोकसेवेचे धडे घेतले। स्वतंत्र भारताच्या 1952च्या निवडणुकीत ते निवडून आले। 1964ला पंडित नेहरूंचे सहाय्यक मंत्री बनले, तर नेहरूंच्या निधनानंतर सर्वानुमते शास्त्रीजींची भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून निवड झाली। शास्त्रीजींना देशातील जनतेचे रक्षण करणाऱ्या जवान आणि जनतेचे पोट भरणाऱ्या किसानांच्या कष्टाची जाणीव होती, म्हणूनच त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती। त्यांच्या सद्गुणी, विनयशील, स्वाभिमानी, दूरदर्शी, धोरणी व्यक्तिमत्वामुळे ते सर्वांचेच आवडते आणि लाडके नेते होते। ते वक्तशीर होते। कोणतेही काम करताना ते योग्य आणि वेळेतच पूर्ण करण्याचा कटाक्षाने प्रयत्न करत असत। त्यांचे देशभक्तीचे कार्य वाखाणण्याजोगे होते। ते पाहून मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण खरी वाटू लागली असेल यात शंकाच नाही। 1965 मध्ये शास्त्रीजींच्या निर्णयानुसारच पाक आक्रमणाला चोख उत्तर दिले गेले। 10 जानेवारी 1966 मध्ये ताशकंद येथे भारत पाकिस्तान शांतता करार झाला। देशाचे पंतप्रधान म्हणून ह्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही वेळातच ह्या थोर देशभक्ताचे निधन झाले। अशा प्रकारे एका महान देशभक्ताचा अंत झाला आणि अशा या प्रतिभावंत महान नेत्याला शतशः प्रणाम। विद्यार्थी मित्रांनो, लाल बहादूर शास्त्रीजींची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच कोणत्या महान व्यक्तीची माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल तेही कमेंटमध्ये सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।